भाऊ बघा, एका वर्तुळाचा परिघ 88 चौरस मीटर आहे, तर वर्तुळाचा व्यास किती मीटर असेल असा प्रश्न विचारला. सोडवायचा कसा सर लेकरांनो? सरकम्फरन्स इज इक्वल टू पाय मल्टिप्लाय डी हे एक सूत्र आहे परिघ काढण्याचं. म्हणजे परिघ बराबर पाय डी. आता साधारणतः वर्तुळाचा परिघ आम्ही 2 पाय आर या सूत्राने काढतो, परंतु इथं जर विचार केला तर हे 2 गुणिला आर, याचा अर्थ आरचा 2 वेळा गुणाकार म्हणजेच त्रिज्येची दुप्पट. त्रिज्येची दुप्पट म्हणजे व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. 2 गुणिला आर याचा अर्थ त्रिज्येची दुप्पट, आणि त्रिज्येची दुप्पट म्हणजे व्यास असतो. आणि या व्यासाला डायमीटर असं म्हणतात. म्हणून याची मांडणी आम्ही पाय डी अशी जरी केली तरी चालते. म्हणून हे अशा पद्धतीचं सूत्र बनते. हा सूत्राचा विस्तार आम्हाला प्रश्नामध्ये वर्तुळाचा परिघ दर्शवला लेकरांनो, वर्तुळाचा परिघ, आणि विचारला व्यास. विचारला काय? व्यास काय? वर्तुळाचा परिघ काढण्याचं सूत्र पाय डी. आता हा परिघ आहे 88 चौरस मीटर. 88 तर मांडा, या पायची किंमत 22 सप्तमांश, आणि डी म्हणजे डायमीटर. डी म्हणजे काय? डायमीटर, अर्थात डी म्हणजे व्यास. डायमीटर म्हणजे काय असते सर? व्यास असते. गोष्टी लक्षात घ्या. मग आता संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना छेदस्थानी असेल अंशस्थानी, अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावी लागते. हे गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. 22 गुणिला 4 88. आता 4 गुणिला 7 बराबर हे डी. 4 7 28, आणि इथं परिघ आम्हाला चौरस मीटर मध्ये दर्शवला, म्हणून हे प्राप्त होणार उत्तर मीटर मध्ये. डी म्हणजे काय? डायमीटर. प्रश्नामध्ये त्या वर्तुळाचा व्यास विचारला 28 मीटर. हे या तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. वर्तुळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.